नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, एका जुन्या म्हणीनुसार ज्याचं पोट साफ त्याचा दिवस हाफ। म्हणजे जर सकाळी उठल्या उठल्या तुमचं पोट व्यवस्थित साफ झालं तर संपूर्ण दिवस प्रसन्न, ताजेतवाने आणि उत्साहाने जातो। पण जर सकाळीच पोट साफ झालं नाही किंवा टॉयलेटमध्ये तासनतास बसावं लागलं तर मग मात्र पूर्ण दिवस चिडचिड, आळस, अस्वस्थता आणि गॅसच्या समस्येत जातो। आजकालच्या धावपळीच्या आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे सकाळी पोट साफ न होणे किंवा बद्धकोष्ठता ही अतिशय सामान्य समस्या बनली आहे। पण या समस्येकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत की सकाळी पोट साफ का होत नाही, याची मुख्य कारणे काय आहेत, पोट साफ न झाल्यामुळे शरीरात कोणत्या गंभीर समस्या निर्माण होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर अत्यंत सोपे, घरगुती आणि 5 नैसर्गिक सोल्युशन कोणते आहेत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशी एक खास टिप सांगणार आहे जी वापरून तुमचं पोट रोज सकाळी 5 मिनिटात साफ होईल। चला तर मग अजिबात वेळ न घालवता आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सकाळी पोट साफ न होण्याची मुख्य कारणे। मित्रांनो, समस्येवर उपाय शोधण्यापूर्वी ती समस्या का निर्माण होते हे समजून घेणे खूप गरजेचे आहे। आयुर्वेदानुसार आपल्या शरीरातील सर्व आजारांची सुरुवात ही पोटापासूनच होते। सकाळी पोट साफ न होण्यामागे मुख्य तत्वे पुढील कारणे असतात। नंबर 1, शरीरात पाण्याची कमतरता। आपल्या आतड्यांमधील मळ मऊ राहण्यासाठी आणि तो शरीराबाहेर सहज ढकलला जाण्यासाठी पाण्याची खूप गरज असते। जेव्हा आपण दिवसभरात पुरेसे पाणी पित नाही तेव्हा लहान व मोठी आतडी मळातील सर्व पाणी शोषून घेतात। परिणामी मळ कडक होतो आणि पोट साफ होत नाही। नंबर 2, आहारात फायबरची कमतरता। आजकाल आपल्या खाण्यापिण्यात जंक फूड, मैदा, बेकरी प्रोडक्ट्स, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खूप वाढलेले आहेत। या पदार्थांमध्ये फायबर अजिबात नसते। फायबर हे आपल्या पोटातील झाडूसारखे काम करते। जर आहारात फायबर नसेल तर मळ आतड्यांना चिटकून राहतो। नंबर 3, शारीरिक हालचालींचा अभाव। दिवसभर एका जागी बसून काम करणे, व्यायाम न करणे किंवा अजिबात शारीरिक श्रम न करणे यामुळे आपल्या आतड्यांची हालचाल मंदावते, यामुळे पचनक्रिया सुद्धा मंद होते। नंबर 4, चुकीच्या वेळी जेवणे आणि अपुरी झोप। रात्री उशिरा जेवणे, जेवल्यानंतर लगेच झोपणे किंवा रात्री 7 ते 8 तासाची गाढ झोप न मिळणे यामुळे आपली पचन संस्था बिघडते। रात्री पोटाला विश्रांती न मिळाल्यास सकाळी पोट साफ होत नाही। नंबर 5, मानसिक ताणतणाव। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण आपल्या मेंदूचा आणि पोटाचा थेट संबंध असतो। जेव्हा आपण खूप जास्त ताण घेतो, चिंता करतो तेव्हा शरीरातील पचनक्रिया मंदावते। नंबर 6, टॉयलेटची वेळ आणि वेग रोखून धरणे। बऱ्याचदा सकाळी कामात किंवा घाईत असल्यामुळे किंवा आळसामुळे लोक टॉयलेटची भावना होऊनही टाळतात। मळ जास्त वेळ आतड्यात राहिल्याने तो अधिक कडक होतो। पोट साफ न झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या। मित्रांनो, जर तुमचे पोट 1-2 दिवस साफ झाले नाही तर ठीक आहे, पण जर ही रोजची समस्या बनली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण पोट साफ न झाल्यामुळे शरीरात खालील गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात। पोटाची तक्रारी आणि गॅस। पोटात सतत फुगीरपणा राहणे, गॅस होणे, छातीत जळजळ होणे आणि आंबट ढेकरं येणे, डोकेदुखी आणि चिडचिड। पोटात घाण साचून राहिल्याने शरीरात विषारी घटक तयार होतात, त्यामुळे सकाळी उठल्यापासून डोके जड राहते आणि चिडचिड होते। त्वचेची समस्या। जेव्हा पोटातील विषारी द्रव्य बाहेर पडत नाही तेव्हा त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसू लागतो। चेहऱ्यावर फुटकुळ्या, पिंपल्स आणि काळे डाग पडू लागतात। मूळव्याध आणि फिशर। रोज सकाळी पोट साफ करण्यासाठी खूप जोर लावावा लागल्यामुळे मलाशयावर खूप ताण येतो। यामुळे मूळव्याध किंवा फिशर सारखे अत्यंत वेदनादायी आजार होऊ शकतात। अशक्तपणा आणि आळस। पोट साफ न झाल्यामुळे अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही आणि शरीराला पोषक तत्वे मिळत नाही, यामुळे दिवसभर थकवा जाणवतो।
पोट साफ होण्यासाठी अत्यंत 5 प्रभावी आणि सोपे उपाय. मित्रांनो, आता घाबरण्याचे अजिबात कारण नाही, कारण आता मी तुम्हाला असे 5 सोपे आणि नैसर्गिक उपाय सांगणार आहे, जे तुम्ही आजपासून सुरू केले तर तुमची ही समस्या मुळापासून निघून जाईल. नंबर 1. सकाळी उठल्यावर गरम कोमट पाणी पिणे. सकाळी उठल्या उठल्या अनवाणी पायांनी किंवा खाली बसून किमान 2 ते 3 ग्लास कोमट पाणी प्या. हे कसे काम करते? कोमट पाणी प्यायल्यामुळे आपल्या आतड्यांमध्ये आकुंचन आणि प्रसरण पावण्याची प्रक्रिया सुरू होते, ज्याला पेरिस्टॅल्सिस म्हणतात. यामुळे साचलेला मळ पुढे ढकलला जातो आणि 5 ते 10 मिनिटात टॉयलेटला जाण्याची भावना निर्माण होते. नंबर 2. आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. तुमच्या रोजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या, काकडी, गाजर, बीट, सफरचंद, पपई आणि मोड आलेली कडधान्ये याचा समावेश करा. सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणे पोट साफ होण्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. पपईमध्ये पपेन नावाचा एन्झाईम असते, जे पचनक्रिया गतिमान करते. नंबर 3. रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण किंवा दुधासोबत तूप. जर तुम्हाला बद्धकोष्ठेचा जुना त्रास असेल तर रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्या किंवा 1 ग्लास गरम दुधात 1 चमचा शुद्ध देशी गाईचे तूप टाकून प्या. हे आतड्यांना स्थिरता देते, ज्यामुळे सकाळी मळ अतिशय सहजपणे बाहेर पडतो. नंबर 4. रात्रीचे जेवण हलके आणि लवकर घ्या. रात्रीचे जेवण नेहमी सूर्यास्तानंतर लवकर म्हणजेच 8 वाजेच्या आत उरकून घ्या. जेवणात जड, तेलकट किंवा मैद्याचे पदार्थ खाणे टाळा. जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नका. कमीत कमी 15 ते 20 मिनिटे शतपावली नक्की करा. आजकाल बऱ्याच घरांमध्ये वेस्टर्न टॉयलेटचा वापर केला जातो, पण वैज्ञानिक दृष्ट्या इंडियन टॉयलेट हे पोट साफ होण्यासाठी अत्यंत सर्वात उत्तम मानले जाते. जर तुम्ही वेस्टर्न टॉयलेट वापरत असाल तर बसताना पायाखाली एक लहान स्टूल ठेवावा, जेणेकरून तुमचे पाय थोडे वर येतील. या पोझिशनमुळे आतड्यांवर योग्य दाब पडतो आणि पोट सहजरित्या साफ होते. या 5 उपायासोबत रोज दिवसातून कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची सवय लावा. तसेच दिवसातून 15 ते 20 मिनिटे योगासने किंवा व्यायाम करा. योगासनामध्ये पवनमुक्तासन आणि वज्रासन ही आसने पोटाच्या आरोग्यासाठी वरदान मानली जातात. मित्रांनो, पोटाचे आरोग्य हेच आपल्या संपूर्ण शरीराचे आरोग्य असते. त्यामुळे आजच्या तुमच्या दिनचर्येत हे छोटे छोटे बदल करा आणि एका निरोगी आयुष्याची सुरुवात करा. मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना खूप आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या ज्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पोट साफ न होण्याची समस्या आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच आरोग्याविषयक छान छान टिप्ससाठी आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. तुम्हाला आरोग्याविषयी इतर कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.